अगदी 4-5 दिवसांवर नवरात्र आली आहे आणि आज मी क्लीनिंगला स्टार्ट केले. तर किचन क्लीनिंग सगळ्यात आधी करणार आहे. तुम्हाला या व्लॉगमध्ये ते बघायला मिळेलच. आज करूया उद्या करूया म्हणत म्हणत भरपूर लेट केला मी क्लीनिंग स्टार्ट करायला. पण ठीक आहे, खूप लवकर केल्यानंतर सुद्धा मग ते फ्रेश वाटत नाही, केल्यासारखं वाटत नाही क्लीनिंग. सो लेट केलेलंच बरं असतं. तशी माझी क्वार्टर काही खूप मोठी नाही आहे, छोटंसं आहे, पण भरपूर क्लीनिंग लागतं छोटं जरी असलं तरी सुद्धा. त्यामुळे ना मी किचन 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे. आज अर्धा भाग करणार आणि दुसरा उद्या करणार आहे. आज काही करून मला हा व्हिडिओ अपलोड करायचा आहे, पण माहित नाही मला आज तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल की नाही, कारण सकाळीच लाईट गेली आहे आणि 2 वाजता लाईट येणार आहे आणि हे मला माहिती नव्हतं. सो मी 18% बॅटरी आहे आता आणि बाकी सगळं एडिटिंग झालंय त्यामुळे बॅटरी कमी आहे. आणि आता व्हॉइस ओव्हर मी करणार, त्यानंतर डिस्क्रिप्शन टॅग्स या सगळ्या गोष्टी करून मग त्याला भरपूरच वेळ लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचा वेळ म्हणजे अपलोडिंगला लागतो. तरी पण आता बघू, स्वामींच्या कृपेने जर होणार असेल तर होऊन जाईल आजच अपलोड आणि तुमच्यापर्यंत आज पोहोचेल सुद्धा. कारण हे क्लिनिंगचे व्लॉग आहेत ते काही नवरात्र चालू झाल्यानंतर पोस्ट करून उपयोग नाही आहे. सो त्याच्यामुळे मला लवकर अपलोड करायचं. सो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल. हे बोलल्याशिवाय ना माझ्या ब्लॉगची सुरुवात मला करावीशी वाटतच नाही. तर ना खूप छान वाटतं. मी तर व्हॉइस ओव्हर करते, माझ्या समोर कोणी नसतं, पण मला ते फील होतात वाक्य की तुम्हाला मी विचारते की कसे आहात तुम्ही सगळ्यांनी. आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल. हे बोलायला मला इतकं छान वाटतं आणि मस्त वाटतं. तो इथे मी आधी टेरेस क्लीन करून घेतलंय पावडर वगैरे टाकून, कारण मला इथे भांडी सुकवायची आहेत आणि त्यासाठी मला जागा हवी होती स्वच्छ. त्यामुळे मी हे पावडर वगैरे टाकून सगळं मस्त क्लीन केलंय. आता 5 मिनिटात हे सुकून जाईल, तोपर्यंत माझं घरामधलं बाकीचं काम होईल. तर आणि तुम्हाला सांगते, कधीही तुम्हाला जर क्लीनिंग वगैरे अशा मोठ्या गोष्टी, मोठी कामं करायची असतील ना, सगळ्यात आधी जेवण बनवून घ्यायचं. कारण जर जेवण बनवलेलं नसलं तर मग पोटात अचानक आवळे ओरडायला लागतात आणि मग आपल्याला काय करू काय नाही असं सुधरत नाही. त्यामुळे मी तर ना पहिल्यांदा जेवण वगैरे सगळं बनवून ठेवते. कधीही भूक लागली तर अचानक पटकन बसून खाता येतं. त्यामुळे जेवण इकडे माझं झालेलं होतं आणि आता मी क्लिनिंगला घेतले. ते काय मी तुमच्याशी शेअर नाही केलं जेवण वगैरे बनवलेलं. सो इथे हा जो माझा डायनिंग टेबल आहे ना, त्याला मी क्लीन करून घेते. इथे मी डबे जे आहेत, मोठे डबे, त्याच्यामधलं सगळं सामान काढून ठेवणार आहे. आणि मी आधी मोठे डबे आज धुवून घेते आणि बारक्या ज्या बरण्या आहेत ना त्या उद्या धुणार आहे. कारण की सगळं एकदम म्हटलं ना खूप लोड होतो आणि ऑलरेडी माझी तब्येत थोडीशी सर्दी वगैरे झाली आणि एकदम सगळा लोड घेतला की मग आजारी पडायला होतं. त्यामुळे अर्ध करायचंय मला. असं मला आवडत नाही ॲक्च्युली, पण आता त्याला काही ऑप्शन नाही आहे. सो स्टीलची जी भांडी आहेत ती आधी धुवून घेते आणि माझ्याकडे जास्त भांडी नाहीच आहेत स्टीलची, थोडीशीच आहेत. आणि कारण आम्ही 3घच राहतो आणि आम्हाला शिफ्टिंग वगैरे करायचं असं, जेवढं सामान जास्त आणणार तेवढं न्यायला प्रॉब्लेम होतो. ट्रॅव्हलिंगमध्ये खराब होतात वस्तू, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितल्यात. सो त्याच्यामुळे ना जितकं कमी होईल सामान तितकं आम्हाला आणायचं असतं. सो थोडंसं आहे, पण इथला खरा स्ट्रगल म्हणजे काय माहितीये का, हे जे तुम्ही क्लिनिंग वगैरे आत्ता बघताय तर ती कंटिन्युअस प्रोसेस आहे. कारण की ही आहे सरकारी क्वार्टर आणि त्याच्यामध्ये ना ते भिंतींना सिलन येणं, परत त्या पावसाच्या दिवसांमध्ये असं बुरशीसारखे कपड्यांना सुद्धा बुरशी टाईप असं येतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे कंटिन्युअस प्रोसेस असते क्लिनिंगची, जी चालूच राहते. आता मी हे सगळं करते तर आता बघा सूरज थोड्या दिवसांनी येतीलच, 15 दिवसांनी, तर तेव्हा मला पुन्हा एकदा ह्या सगळ्या गोष्टींवरून एकदा हात फिरवावा लागणारच आहे. सो म्हणून तुम्हाला जितकं मध्ये दिसत असेल, तुम्हाला वाटेल की इतकी भांडी तर आमची अशीच पाहुणे आल्यानंतर पण निघतात. तर हो, मला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी होतातच, कारण घरी आम्ही राहतो त्यावेळेला मला पण माहिती आहे की ती म्हणजे भांडी वगैरे पडतात ते. तर इकडे कमीच आहेत त्यामुळे त्याचा काही इतका इश्यू नाही आहे. फक्त जिथे आपण राहतो, ज्या घरामध्ये राहतो त्याचं क्लिनिंग हे मात्र सतत करावं लागतं. सो चला, इथे मी ना स्टीलची सगळी जी भांडी आहेत ती धुवून घेतली आणि आता हे मोठे डबे, पिठाचे वगैरे डबे जे काही प्लास्टिकचे आणलेत ना मी, ते सगळे वॉश करते. तर स्टीलची जी माझी भांडी आहेत, जी मला लग्नामध्ये मिळाली होती, डबे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी आणलेल्याच नाहीये तिकडे. प्लास्टिकचे डबे आणलेत, कारण की जेव्हा मी फर्स्ट माझी पोस्टिंग होती तिकडे, जेव्हा मी डबे घेऊन गेले तर तेव्हा एक मोठ्या बॉक्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने पॅक केलं होतं, त्याला वरतून रॅप केलेलं स्टील, ते तरी सुद्धा गंजले होते आणि त्याचं तसं व्हायला नको ह्यावेळेस सुद्धा. त्यामुळे ना आम्ही सगळे प्लास्टिकचे डबे वगैरे आणलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी. तर तेच आता बघा, मोठे पिठाचे वगैरे जे डबे आहेत ना ते मी आता वॉश करते इथे. आणि कितीही मोठी भांडी असू देत, मला ती बेसिनमध्येच धुवायला आवडतात, जसं तुम्ही आता पाहत असाल, आणि मला त्याची सवय झाली आहे त्यामुळे मला ते जमतं पण. सो पलीकडची जी तुम्हाला जाळी दिसते त्याच्यावरची पण मी सगळी भांडी काढून घेतलीत आणि ती पण घासून आता सुकायला ठेवलेत बाहेर.
सो आता इथे माझी सगळी भांडी वगैरे धुवून झालेत, स्टीलची आणि मोठे डबे धुतलेत, तर जाळीवरची सगळी भांडी वगैरे धुवून झाली, ती रिकामी केली होती। आणि आता वरती जे पोटमाळा आहे ना त्याच्या थोडासा जो पॅसेज दिलाय त्यांनी तर तो क्लीन करून घेते, म्हणजे झाडून घेते। तर त्यातली सगळी जे ऑइलच्या बॉटल्स, पाण्याच्या सगळ्या बॉटल्स आहेत तर तो सगळा कचरा मी फेकून देणार आहे, त्यातलं जे लागते तेवढंच ठेवणार आहे। सो जे धुवायचं आहे ते मी खाली काढून घेतलं आणि बेसिनमध्ये, आणि बाकीचं सगळं जे आहे ते झाडून घेतले। तर इथे ना वरती त्या किचन कट्ट्यावर चढणं म्हणजे पण मुश्किल आहे, मला असं भीती वाटते की काय तुटून बिटून जाईल की काय, कारण सरकारी घर आहे। सो असंच सगळं असतं तुटकं फुटकं, पण तेच खूप भारी असतं। आणि अशा सरकारी घरांची राहण्याची एक वेगळीच मजा आहे, कारण तिथे आपण वाटेल ते करू शकतो। नवीन घरांमध्ये, चकचकीत घरांमध्ये आपण खिळा सुद्धा ठोकू शकत नाही, आणि ह्या घरांमध्ये तुम्हाला पाहिजे ते तुमचं जे काय आहे तुम्हाला करायची इच्छा असतील, DIY असेल, व्यवस्थित पेंटिंग तुम्हाला येत जरी नसलं तरी ते सुद्धा तुम्ही या भिंतींवर करू शकता। सो तीच एक मजा आहे या सरकारी घरांमध्ये राहण्याची। सो इकडे बघा एवढीच भांडी आहेत माझी जी स्टीलची आहेत, आणि मोठे डबे, अजून मोठे डबे आहेत पण ते मी इथे तुम्हाला त्याच्या आधीच शूट करून दाखवते, सो त्यामुळे ते दिसत नाहीयेत। तर एवढीच माझी स्टीलची भांडी आहेत। आणि आता ही जाळी जी आहे ती मी पाईप, म्हणजे तोपर्यंत पाणी सुद्धा आलं होतं, पाईप लावून मस्त वॉश करून घेते, आधी ओली करून घेणार आणि त्यानंतर घासून त्याला मस्त धुवून घेते। खिडकी वॉश करून झाली होती, रॅक वॉश करून झालेलं, तोपर्यंत माझी भांडी मस्त वाळली होती, अशी उन्हाने गरम झाली होती ती भांडी सगळी। ती आता मी आतमध्ये घेऊन जाते आणि मग ती टेबलावर ठेवणार, मी लगेच काही मांडणार नाहीये। माझा जो टास्क होता तो कंप्लीट झालाय आणि माझं जेवढं क्लीनिंग करायचं होतं हाफ पार्ट जो मी डिवाइड केलेला तेवढा माझा क्लीन झालाय पूर्ण। आता उद्याचा जो व्लॉग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पुढचं क्लीनिंग दिसेल। तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। ही जी खिडकी दिसते ना ही पण खूप अशी हे झाली होती, त्याला आता पूर्ण मी व्हाईट केलंय धुवून मस्त। तर आवडलं असेल तुम्हाला माझं क्लीनिंग तर प्लीज मला कमेंट करून नक्कीच। चला तर आता मी तुम्हाला भेटते पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। सो टेक केअर अँड बाय।